हाय हॅलो नमस्कार, कशात सर्व? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे सोमवार आणि आज सगळ्यांचा उपवास असेल ना. आज पहिला श्रावण सोमवार आहे, माझाही उपवास आहे. मस्त छान फराळ वगैरे आज खाल्लं आहे आणि चला म्हटलं आज काहीतरी छान लुक तयार करूया. मंदिरात जायचं होतं पण बाहेर खूप पाऊस चालू आहे, तर छान आज गेट रेडी विथ मी श्रावण स्पेशल असा लुक तयार करते. तर त्यासाठी मी अशी गोल्डन व्हाईट साडी घालणार आहे, म्हणजे ही अशी गोल्डन साडी आहे. तर त्याच्यावर लुक तयार करणार आहे. तर ही पूर्ण अशी साडी क्रीम कलरमध्ये ॲक्च्युली. तर मी साडी वगैरे नेसून घेते आणि मग मेकअप वगैरे ज्वेलरी वगैरे आहे ते तुमच्यासोबत दाखवते. तर तू म्हणतो वेट करा, कारण की मी साडी नेसून घेते. कॅमेऱ्यात बघून काय साडी वगैरे मला नेसता येत नाही, म्हणजे काय ती नेसायची काय पद्धत नाही आपल्याकडे. तर मग मी ती साडी नेसून घेते. ब्लाऊज येतं की नाही येतं ते बघते, कारण की आता ब्लाऊज ऑलमोस्ट येऊनच जाईल मला, कारण की मध्यंतरी माझी तब्येत वाढली होती, आता परत कमी झाली. त्याच्यामुळे मला येईलच ब्लाऊज. मी साडी ब्लाऊज रेडी करून तुमच्यासोबत येते. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर छान अशी साडी नेसून झालेली, पूर्ण साडी वगैरे नेसून घेतली मी. वन साईड पदर घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा जो गळा आहे ना असा बोटनेकमध्ये दिलेला आहे. मागून छान असा गळा बनवलेला आहे त्याचा. आणि आता असं वन साईड पदर घेतला. तर चला मी आता पूर्ण मेकअप वगैरे करते. चेहऱ्याला छान अशी सीसी क्रीम लावून झालेली, तर मी आता छान अशी कॉम्पॅक्ट लावते. तर कॉम्पॅक्ट कारण की जास्त मेकअप काय करायचं नाही आपल्याला, एकदम कमी मिनिमल मेकअप करायचं आहे त्यामुळं. आणि शौर्य खूप जास्त त्रास देतो आहे म्हणून मोबाईल असा लावलेला आहे, नाही तो ट्रायपॉड सारखा हलवतो आहे खालून. बाळा माझी साडी नको खेचू. असं पूर्ण याला गळ्याला मानेला कानांना असं छान मेकअप जी कॉम्पॅक्ट आहे ना ती लावून घेते. आणि आपल्याला खूप काय हेवी मेकअप करायचं नाही, मंदिरात जायचं आहे नाही तर लोक म्हणतील लग्नाला आली, त्याच्यामुळे. कारण की एकदम छोटासा, म्हणजे तसा फेस्टिवल वाईब देणारच आपल्याला मेकअप करायचा पूजेसाठी. कारण की आज श्रावण सोमवार त्या हिशोबात आपण मेकअप करणार आहे. खूप जास्त हेवी मेकअप नाही करायचा मी, त्याच्यामुळे मी सीसी क्रीम लावली होती. बघू शकता सीसी क्रीमने बऱ्यापैकी माझे जे डार्क स्पॉट आहे ते म्हणजे डार्क स्पॉट नाही विचारले होते, फक्त इथल्या भागामध्ये पिगमेंटेशन आहे तर ते कवर होतं आहे. लाईट झालं म्हणजे पूर्ण कवर नाही होते, पण मी काय एवढं कन्सिलर वगैरे लावणार नाही. तर छान कवर झालं. तर कॉम्पॅक्ट लावली. कॉम्पॅक्टमध्ये मी ही मॅबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर वापरते आणि ही खूप छान आहे, स्किनला खूप छान टिंट देते आणि एक्स्ट्रा कव्हरेज देते. मी डेली पण ही फक्त कॉम्पॅक्टच लावते, बाकी दुसरं काहीच लावत नाही. खूप छान कव्हरेज मिळतं. मुलं असताना सगळं काय आवरणं म्हणजे खूपच जड जातं. तर आता छान ॲब्रो फिल करूया. तर ॲब्रोसाठी ॲब्रो पेन्सिल वापरते. तर असं ॲब्रो बऱ्यापैकी वाढलेलं आहे पण जायला काही जमत नाही आहे, तर छोटंसं फील करूया. इथं पॉईंट कवर करूया. बऱ्यापैकी माझ्या ॲब्रो ज्या आहेत त्या काळ्याच आहेत, एवढं काही फील करायची गरज पडत नाही, पण थोडासा शेप देऊन देते. ही तर थोडीशी व्हिडिओ आहे फक्त. आणि आपला हा व्हिडिओ जो आहे ना पूर्ण रॉ असणार आहे, कुठल्या प्रकारचं मी एडिट करणार नाही. जसं रॉ असेल तसंच मी अपलोड करेल. एक थोडी जाड वाटते, एक थोडीशी बारीक वाटते, कारण की जेव्हा ॲब्रो केलं ना त्याच वेळेस थोडासा त्यांचा मिस्टेक झालेला, त्यामुळे ते तसं होतं. आणि माईक तर फार झोपायला लागलं. तर आय शॅडो लावते. तर आय शॅडोमध्ये असं माझ्याकडे आय शॅडो पॅलेट आहे, म्हणजे माझ्याकडे मोठं पण आहे, पण मी ते काय एवढं वापरत नाही. पण मला याच्यातला हा जो टोन आहे ना तो खूप जास्त सूट होतो आणि खूप जास्त नॅचरल लुक देतो. कारण की रोजच्या पण मी रील्स वगैरे बनवते ना इंस्टाला, तर हेच लावते आणि खूप सुंदर असं पिगमेंट आहे. आणि आपण बेसिक मेकअप करतो बाय द वे, आपण खूप जास्त नॅचरल हेवी मेकअप नाही करत आहे, नाही तर हेवी मेकअपच्या बऱ्याच काही स्टेप असतात. पण आता आपण एकदम नॅचरल डेलिकेट मेकअप करणार आहे. स्किनला खूप छान मर्श होतो हा कलर आय शॅडो, बघू शकता. आणि आपल्याला जेव्हा काही असं छान आपण रेडी व्हायचं असतं किंवा ही साडी घालू ती साडी घालू असं आपण ज्यावेळेस काही ना काही करायचं असतं ना, त्यावेळेस आहे नक्की काहीतरी गोंधळ होतो. आता ह्या ब्लाऊजचा काय गोंधळ झाला आहे ना, साईड चेन आहे, कारण की हा जो गळा आहे ना हा बोटनेक आहे,
पाठीमागून पण असं बोटनेक दिलेलं आहे. तर हा गळा बोटनेक असल्यामुळे ना, तर याला साईड चेन घेतलेली होती आणि घालताना चेन तुटली. मग त्याला मी सेफ्टी पिन लावून सिक्युअर केलं आणि आता असं घातलं. मी आता लिपस्टिकमध्ये ना ह्या 2 लिपस्टिक वापरते, कारण की हा जो शेड आहे ना हा खूप जास्त रेड आहे, मला ज्या चेहऱ्याला इतका सूट होत नाही. आणि हा जो आहे तो हा ब्राऊन आहे, हा पूर्ण संपलेला आहे, पूर्ण आता संपलाच आहे, एवढंच राहिलेलं आहे, वरती येतच नाही आता. पण थोडंसं रेडचा जो कलर आहे ना तो कूल डाऊन करण्यासाठी मी हा कलर वापरते. आणि ही क्रीमी लिपस्टिक आहे, याचं पिगमेंट आहे ना खूप सुंदर आहे. ज्यात माझ्याकडे पिंक पण शेड आहे पण तो आता सापडत नाही आहे. तर आता रेड आणि ब्राऊन, थोडंसं ब्राऊन रेडला कूल डाऊन करून घेते. थोडंसं रस्ट सारखं दिसलेला का, ऑरेंज रस्ट, असा छान ऑरेंज रस्ट छान वाटतो, सुंदर वाटतो असा. कारण की रेड माझ्या स्किनला इतकं छान काही दिसत नाही त्यामुळं. आणि याच्यानेच थोडासा ब्लश लावून घेते. हा सगळा विदाऊट ब्रश मेकअप चाललाय, जुगाडू जुगाडू. आणि इथं छान असा ब्लश लावलेला आहे, पण मला ब्लश ही गोष्ट जास्त आवडत नाही, कारण की नाही हे खूप असं लाल लाल दिसतात आणि कवर होतात. मग आता ठीक आहे. तर छान मस्त टिकली लावून घेतली. आयलायनर, काजळ सगळं लावून झालेलं आहे. आता छान अशी टिकली लावलेली. चंद्रकोर टिकली शोधत होती पण सापडत नाही आहे, त्याच्यामुळे अशी गोल टिकली लावली. एवढी काही सूट होत नाही, पण कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा. आता फक्त आपले हेअर्स बाकी आहे. छान आता हेअर्स करूया. हेअर्समध्ये मी फक्त असं ट्विस्ट करून खाली सोडणार आहे, कारण की हे केसांची अवस्था अशी आहे, पूर्ण सेटिंग वगैरे केलेली आहे त्यामुळं. तर छान असं पार्टिशन करून इथून असं ट्विस्ट करून असे छान दिसतील ना, नॅचरल लुक दिसतो एकदम. तर तरी पण याच्यामध्ये आता आय शॅडो हायलायटर फिक्सर वगैरे काय वापरायचं नाही, कारण की खूप जास्त एकदम नॅचरल. असं पूर्ण फायनली लुक तयार आहे. छान असं मस्त केसांना ट्विस्ट केलं. मंगळसूत्रावर मॅचिंग इयरिंग्स आहेत. हे छान असं मंगळसूत्र आहे, कारण की आज श्रावण समोर आहे आणि आपण छान असं रेडी केलेलं आहे, त्यामुळे मी आज मंगळसूत्र घातलं नाही. तो अदर आपण याच्यावर मस्त छान प्रकारे दुसरा काही नेकलेस वगैरे पण घालू शकतो. असे छान ग्रीन बँगल्स घातलेले आहे. एका हातामध्ये इकडे अंगठी पण घातलेली, इकडे पण ग्रीन बँगल्स घातलेले आहे. तुम्ही बघू शकता कसं दिसतंय लुक, मला कमेंट करून सांगा. छोटंसं हळदी कुंकू लावते आणि ते मस्त सिंदूर वगैरे पण लावते. हायलायटर लावलेले. मेकअप बाय द वे मेकअप बघितला ना, एकदम 2च प्रोडक्टचा मेकअप आहे, सीसी क्रीम आणि त्याचा. पण मेकअप खूप सुंदर दिसतोय, एकदम सोपा सिंपल मेकअप आहे आणि खूप छान दिसतोय. आणि अशी मस्त आज रेडी झालेली आहे. साडी कशी दिसते बाय द वे मला कमेंट करून सांगा. आणि आजचा लुक कसा दिसतोय, कारण की केसांची सेटिंग पूर्ण गेलेली आहे म्हणून मी असं ट्विस्ट केलेलं आहे. पण असं छान वाटतंय, मी कधी असं लुक करत नव्हती पण आता मला छान दिसायला लागलं. मी तर एकच स्टाईल करायची, पफ करायची खूप दिवस, म्हणजे मी कंटिन्यू आहे ना तुम्हाला सांगते 5-6 वर्ष डायरेक्ट पफच घातला होता. माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा मला
पफ घातल्याने तर डायरेक्ट असं विचारायचे, हे आज कुठे गेला तुझा टफ, असं विचारायचे मला. पण छान दिसतंय. तर चला, हा होता आजचा लूक. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर व्हिजिट केली असेल, तर आपला व्हिडिओ पाहिला असेल, तर नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा. कारण की आपली फॅमिली खूप छोटीशी आहे. मी छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊनच येत राहील. तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.